मराठी लघुलेखन 60 शब्द प्रति मिनिट. गती उतारा सुरू. परिच्छेद. विकासाच्या विविध क्षेत्रांतील आव्हाने स्वीकारून वास्तववादी धोरणांचा अवलंब केल्यामुळे महाराष्ट्र देशातील एक प्रगतिशील व पुरोगामी राज्य म्हणून गणले जाते. या राज्याने जे निर्णय घेतले, ज्या योजना राबविल्या, त्यांनी नवीन क्षितिजे दाखविली. कापूस एकाधिकार खरेदी योजना, सहकार क्षेत्रातील विविध प्रकल्प, पंचायत राज यंत्रणा, आदिवासी विकासाच्या विविधांगी योजना आदींमुळे महाराष्ट्रात कल्याण विषयक दृष्टिकोनास एक नवे वळण मिळाले आहे. राज्याची सूत्रे हाती असणारे मंत्रिमंडळ आणि राज्यासकट प्रत्यक्ष चालविणारे प्रशासक यांमधील कृतिशील परस्पर सहकार्य महाराष्ट्रात योग्य प्रमाणात आढळून येते. राज्यकर्त्यांवर संपूर्ण विश्वास प्रकट करणारी महाराष्ट्रातील जनताही विकास कार्यातील आपला वाटा उचलण्याच्या बाबतीत कधीच मागे राहत नाही, याचीही प्रचिती वेळोवेळी आली आहे. ह्या सर्व घटकांच्या परस्पर विधायक सहकार्याने महाराष्ट्र राज्य प्रगतीपथावर सतत पुढे चालले आहे. जनतेच्या अडीअडचणी कमी करणे, तिच्या हितासाठी नव्या योजना राबविणे, अस्तित्वात असलेल्या योजनांमध्ये जनतेच्या हिताच्या दृष्टीने बदल करणे आदी अनेकविध गोष्टींमुळे जनतेला दिलासा मिळतो. किंबहुना शासन व प्रशासन यांच्या यशाचे हे एक महत्त्वाचे व मूलभूत गमक आहे. या दृष्टीने श्री शंकरराव चव्हाण यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची धुरा स्वीकारल्यापासून आतापर्यंतच्या जवळजवळ 2 वर्षांच्या कालावधीत त्यांच्या प्रशासनानुकुशल नेतृत्वाखाली महाराष्ट्र शासनाने उचललेली पावले केवळ स्पृहणीयच नव्हे तर राज्याच्या विकासविषयक गाथेत नवा अध्याय निर्माण करणारी ठरली आहेत. या उपाययोजनांमुळे ग्रामीण व शहरी भागातील लोकांना खूप लाभ झाला आहे. स्टॉप.